आमच्या परिसराचा जो परिसर आहे कॉमन स्पेसचा, त्याचं काम आम्हाला स्वतःहून करावं लागतं. काही दुर्घटना पुढील काळामध्ये घडू शकते, त्याची सुरक्षेच्या भावनेने आम्ही लोक आमच्या समोरील पॅसेजचं काम आज आम्ही स्वतः हातात घेतलं. मुंबई एपीएमसी फळ मार्केटमधील 6 विंगच्या कॉमन पॅसेजची अवस्था अत्यंत धोकादायक झाली आहे. 1,63,00,000 रुपयांची मंजुरी मिळूनही वर्षभर दुरुस्तीचे काम सुरू झालेले नाहीये. छताचे प्लास्टर वारंवार कोसळत असल्याने व्यापारी, ग्राहक आणि कामगार जीव मुठीत धरून वावरतात. एका अपघातात एकाचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी झाल्यात. व्यापाऱ्यांच्या आरोपानुसार उपअभियंत्यांनी वॉटरप्रूफिंग न करता केवळ खालच्या भागाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवला होता. व्यापाऱ्यांनीच प्रशासनाला योग्य प्रक्रिया शिकवल्यानंतर आता घाईघाईने वॉटरप्रूफिंगचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय. तो व्यापाराच्या समोरील जो कॉमन पॅसेज आहे त्याच्यामध्ये मागील काळामध्ये बऱ्याचशा घटना घडून गेलेल्या आहेत आणि आम्हाला माहिती अशी आहे की 12A मंजुरी मिळून सुद्धा त्याला 1 वर्ष होऊन सुद्धा बाजार समिती प्रशासन या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे. त्याच्यामुळं आम्हाला शेवटी आमच्या परिसराचा जो परिसर आहे कॉमन स्पेसचा, त्याचं काम आम्हाला स्वतःहून करावं लागतं आणि समोर पावसाळा आहे. पावसाळ्याच्या परिस्थितीमध्ये काही दुर्घटना पुढील काळामध्ये घडू शकते, त्याची सुरक्षेच्या भावनेने आम्ही लोक आमच्या समोरील पॅसेजचं काम आज आम्ही स्वतः हातात घेतलं. नाही, मी सचिव साहेबांना आपल्या माध्यमातून एवढीच विनंती करू इच्छितो की पुढील काळामध्ये पावसाळा आहे आणि अजून अशा पद्धतीच्या घटना घडण्यापूर्वी आपण ज्या काय मंजुऱ्या घेतलेल्या आहेत त्याचं काम त्वरित चालू करावं अशी आमची व्यापारी म्हणून मी विनंती करतो. दरम्यान संबंधित उपअभियंता प्रत्यक्ष कामांपेक्षा कार्यकारी अभियंता पदासाठी मंत्र्यांपासून न्यायालयापर्यंत धावपळ करण्यात व्यस्त असल्याची चर्चा एपीएमसी वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे संबंधित उपअभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल केला जात नाहीये असा सवाल व्यापाऱ्यांकडून उपस्थित केला जातोय. ब्युरो रिपोर्ट, एपीएमसी न्यूज.